असलं मला आपण पाहता इथं सिग्नलचा परिसर आहे. आपण पाहता या ठिकाणी या वडापच्या गाड्या अशा प्रकारे भर रस्त्यात थांबवून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या ह्या त्या वडापच्या गाड्या आहेत. दृश्य दाखवते मी तुम्हाला. हे कर्मचाऱ्याचा पोलीस कर्मचारी आपल्याला देखील दिसते. त्याच्या बाजूलाच एक सिग्नलमध्ये सध्या वाहतूक शाखेचा कर्मचारी असला तरी सिग्नलमध्येच ही माल वाहतूक करणारी रिक्षा आहे ती बिनधास्तपणे लावण्यात आलेली आहे. मात्र हा जो कर्मचारी आहे तो इतर गाड्यांच्यावर कारवाई करण्यात व्यस्त आहे. मात्र सिग्नलच्या खाली ही जी गाडी उभी राहिली आहे ही गाडीवर कारवाई करण्यात त्यानं साहस दाखवलेला नाही. दुसऱ्या बाजूला त्याच्याच समोर आपण पाहता या वडापच्या रिक्षा बिनधास्त लागलेल्या आहेत. हा ट्रॉफिकचा पोलीस कर्मचारी आहे आणि त्याच्या समोर या गाड्या लागलेल्या आहेत. या गाड्यांच्यावर तो कारवाई करत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांच्या गाड्या दिसले कारवाई करतात. ही सिग्नल परिसरातली तुम्हाला दृश्य दाखवतो. वाहतूक शाखेने या सिग्नल परिसरात ज्या गाड्या थांबतात वडापच्या असतील इतर गाड्या असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. वाहतूक शाखेसमोर सध्या मोठ्या प्रमाणात आव्हान दिसते. हा कर्मचारी इकडे आहे त्याच्या समोरच सिग्नलच्या समोरच ह्या गाड्या लागलेल्या आहेत. याच्यावर का कारवाई केली जात नाही हा जो प्रश्न आहे तो सध्या जनतेमधून उपस्थित केला जातो आहे. हा परिसर दिवसांदिवस वडाप चालकांचा एक अड्डा बनत चाललेला आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी केवळ बघायची भूमिका घेतात. आता कॅमेरा सुरू झाल्यानंतर इथं लागलेली गाडी निघून गेलेली आहे. कराड नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम केलेली आहे. असली तरी आपण पाहताय की या वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या समोरच अशा गाड्या लागलेल्या आहेत. याच्यावर का कारवाई केली जात नाही हा प्रश्न आहे. वाहतूक शाखेने नक्कीच या गाड्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ही जी बेशिस्त वडापवाले आहेत यांना कुठेतरी चाप लावला पाहिजे. हे कर्मरपुता परिसरातली आपण सिग्नल परिसरातली ही दृश्य पाहतो.